महाराष्ट्रामधलं मराठा आंदोलन जे कसं भरकटत गेलेलं आहे, नेमकं त्याच वेळीच दिल्लीच्या सीमेवरती म्हणजे पंजाब आणि हरियाणाच्या म्हणजे पंजाबचे शेतकरी जेव्हा हरियाणातून येत होते इकडं, ते एक किसान आंदोलन ते पण कसं भरकटलेलं आहे. दोन्ही एकाच वेळेस घडलेल्या घटना आहेत. जो मुद्दा आम्ही वारंवार मांडतो आहोत की व प्रत्यक्ष शेती करणाऱ्या जाती आहेत त्यांची ही सगळी समस्या निर्माण झालेली, म्हणजे ते आरक्षणाचा विषय असो की हे जे कृषी आंदोलन त्याचा विषय असो, त्याचा मूळ मुद्दा एकच आहे. यापूर्वी आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे, शरद जोशींची त्रिसूत्री असा मुद्दा मांडलेला होता, पण त्या व्हिडिओचा आवाज खराब असल्यामुळे नीट ऐकू नाही आलं, नीट पोहोचला नाही, म्हणून बऱ्याच जणांनी मागणी केली की तो व्हिडिओ परत करा. तो तर करणं शक्य नाही, पण ह्या तिन्ही मुद्दे एकत्र घेऊन एक परत नवीन मांडणी तुमच्या समोर ठेवतो आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या मराठा आंदोलनाची पार्श्वभूमी आहे, दिल्लीच्या सीमेवरच्या कृषी आंदोलनाची पार्श्वभूमी आहे आणि शरद जोशींनी जी त्रिसूत्री सांगितलेली आहे ती एक. आज सगळ्या आपण एकत्र करून तो विषय तुमच्या समोर ठेवतो. मूळ मागणी काय होती शेतकऱ्यांची, म्हणजे सगळ्यात पहिला आम्ही मुद्दा उपस्थित केला होता की भारतभरच्या ज्या सगळ्या शेतकरी जमाती आहेत त्यांची अडचण आहे, त्यांचं मागासले पण आहे, म्हणून आरक्षणाचा मुद्दा समोर आलेला आहे. भूक लागलेली आहे, ते मूल किरकिर करते दुसऱ्या गोष्टीसाठी, पण प्रत्यक्षामध्ये त्याला सकस असं अन्न देण्याची गरज आहे, न की चॉकलेट म्हणा किंवा लॉलीपॉप म्हणा किंवा काहीतरी दुसरे पदार्थ देण्याची गरज आहे. म्हणजे आरक्षणाच्याकडे त्याचं लक्ष असलं तरी त्या मूळ मुलाची समस्या ही सकस आणि पोटभर अन्न, जीवनदायी असं अन्न, सात्विक असं अन्न त्याला देण्याची गरज आहे. म्हणजे शेतीमालाच्या भावाचा प्रश्न आहे पहिला मुद्दा. ह्या ज्या कृषी आंदोलनाने काय सांगितलेलं होतं की MSPची लिगल गॅरंटी, हा जो सगळ्यात मोठा भ्रम आहे तो मी अतिशय 2-3 शब्दामध्येच तुम्हाला क्लिअर करतो. सगळं जर अन्नधान्य ज्याला असं म्हणतात ते जर खरेदी करायचं असेल भारतात पिकलेलं, त्याला जवळपास 40 लाख कोटी रुपये इतके लागतील आणि भारताचं बजेटच 45 लाख कोटीचं. त्याच्यामुळे ज्या कोणाला ही मागणी करायची आहे, त्याला पाठिंबा द्यायचा आहे, त्यांचा वैचारिक मूर्खपणा याच्यातून सिद्ध होतो की जगातलं कुठलंच सरकार त्या देशातल्या त्या राष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पिकवलेलं धान्य खरेदी करू शकत नाही. म्हणजे ही सगळ्यात पहिले स्वच्छ गोष्ट. कुठलाही उत्पादक जेव्हा उत्पादन करतो तेव्हा ते उत्पादन कोणासाठी हवं आहे, ती बाजारपेठ त्याची असती. ती बाजारपेठ जर खुली असेल तर ग्राहक आणि उत्पादक ह्याच्यामध्ये एक समतोल साधला जातो आणि परस्पर त्यांचे एकमेकांवरती नियंत्रण राहतं. असं बाजारपेठेचं तत्व आहे, जे सगळ्याला लागू पडतं ते शेतीला पण लागू पडतं. म्हणजे पहिली जी गोष्ट आहे सरकारने खरेदी करायला पाहिजे, तो तद्दन वैचारिक मूर्खपणा आहे, आर्थिकदृष्ट्या मूर्खपणा आहे. ते होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. आता दुसरा मुद्दा जो समोर येतो ते लिगल गॅरंटी द्या, म्हणजे इतके भाव राहतील. जगामध्ये असं कधीच घडत नाही की तुम्ही ठरवणार की या भावाने एखादी वस्तू विकली किंवा खरेदी जावी, त्याप्रमाणेच बाजार चालेल. बाजार हा बाजारपेठेच्या नियमाने चालतो, तो कमी होतो जास्त होतो, ह्या सगळ्या गोष्टी बाजारामध्ये एक इक्विलिब्रियम अदृश्य हात जो फिरतो, वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं, त्याच्यामध्ये सरकार नावाची यंत्रणा त्याच्या कर वसुलीच्या शिवाय जास्त हस्तक्षेप करू शकत नाही. किंवा सरकार नावाच्या यंत्रणेनं कुठलाही हस्तक्षेप तयार केला तर त्याच्यातून विकृती तयार होते आणि बाजारपेठ नासते. हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. अगदी आता सुद्धा ज्या कांद्याला निर्यात बंदी लादलेली आहे, जेव्हा ह्याच कांद्याचे भाव कोसळतात, कांदा फेकून द्यावा लागतो, तेव्हा हे कमी भावाचं समर्थन करणारे कोणीही पुढे येत नाहीत. डाळीच्या बाबतीमध्ये भयानक असा प्रश्न निर्माण झाला होता. 200च्या पुढे डाळीचे भाव गेले. त्याच्यामुळे नंतर पुढच्या सीझनला मोठ्या प्रमाणामध्ये डाळ शेतकऱ्यांनी पिकवली. डाळीचे भाव पडले, इतके पडले की सरकारने खरेदी करावी, सरकारकडे रांगा लागल्या. सरकारला साधी एका डाळीची खरेदी करता नाही आली. जी MSP दिलेली होती 50 रुपये, त्याप्रमाणे सरकारला खरेदी करता नाही आली. हे सिद्ध झालेलं आहे. या महाराष्ट्रातलीच गोष्ट आहे, भारतातली मी सांगत नाही. त्याच्यामुळे हा जो मूर्खपणा चाललेला आहे, MSPची लिगल गॅरंटी पाहिजे, ही अतिशय चूक अशी संकल्पना आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे एक तर शेतकऱ्यांची समस्या आहे, त्या समस्येसाठी एक तर आरक्षणासारखी मागणी केली जाते, ती चूक आहे. दुसरीकडून शेतमालाच्या भावाच्या बाबतीमध्ये MSPची लिगल गॅरंटी नावाची जी बोंब केली जाते ती पण चूक कशी आहे, कारण की ती प्रत्यक्ष व्यवहारामध्ये बसत नाही, नैतिकदृष्ट्या सुद्धा बसत नाही. आणि इतके करून सुद्धा खरेदी कोणाची केली जाते, गहू आणि तांदळाच्या शिवाय कुठलीही महत्त्वाची खरेदी सरकारकडून आज तागायत केल्या गेलेली नाही. आणि तेही गहू तांदूळ सुद्धा एकूण बाजारपेठेच्या जेमतेम 10-12% इतकीच खरेदी केल्या गेलेली. तुम्ही जरा हे नीट सगळं अर्थशास्त्र समजून घ्या. सगळ्या अन्नधान्याची खरेदी शक्य नाही. ज्या गव्हा आणि ज्वारीची खरेदी होती, गव्हा आणि तांदूळाची खरेदी होती, तेही प्रमाण थोडं आहे. बाकीचं धान्य म्हणतात ज्याला ते, बाकीचा शेतमाल वेगळा. धान्य ज्याला म्हणतात गहू,
ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका हे प्रमुख आहेत 5. डाळी ह्या म्हणजे धान्य हे 3 इतकेच मोडतात. ह्यांची खरेदी शासकीय पातळीवरती पूर्णपणे होत नाही. यांची सुद्धा हे जे प्रोक्युरमेंट फक्त पंजाब आणि हरियाणा 2 राज्यांपुरतं आहे की ज्या ठिकाणी पिकलेल्या सगळ्या गव्हाची खरेदी सरकार करणार असं सरकारने त्याच्या भावाप्रमाणे जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळे हा भ्रम लक्षात घ्या. हा संपूर्ण भारतातल्या शेतकऱ्याचा प्रश्न नाही, त्याही भागातल्या शेतकऱ्याचा प्रश्न नाही. मग आता सगळे परत येऊन थांबतात या विषयापाशी की मग याचं सोल्युशन काय. भांडणं, वाद, राजकीय, त्याच्यानंतर की या संयुक्त किसान मोर्चासारख्यांचा आडमुठपणा सगळं बाजूला ठेवा. आपल्याला शेतकऱ्यांची समस्या सोडवायची आहे. त्यासाठी काय करावं लागेल हा प्रश्न वारंवार विचारला जातो. म्हणून मी तो तुमच्यासमोर ठेवतो आहे की जो 1980 पासून शरद जोशींनी शेतकरी संघटनेनं मांडलेला आहे. आणि हे सगळं चालू असताना खाली कॉमेंट करून कृपया हात जोडून विनंती करतो, मी कोण आहे, माझी जात काय, मी शेती करतो की नाही हे प्रश्न उपस्थित करू नका. त्याचा काही संबंध नाही. अतिशय घाणेरड्या पद्धतीनं, अतिशय विकृतीनं, व्यक्तिद्वेषातून, जातीद्वेषातून हे प्रश्न विचारले जातात. त्याच्यावरती माझा आक्षेप आहे. आम्ही जे मुद्दे उपस्थित करतो त्या मुद्द्यावरती चर्चा मुद्द्याप्रमाणेच करा. शरद जोशींनी शेतीच्या उत्थापनासाठी जो मार्शल प्लान सांगितला, जी त्रिसूत्री सांगितली ती सरळ साधी अशी. नंबर 1, शेतीला बाजारपेठेचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. आयात निर्यात बंदी लादल्याने शेतमालाचे भाव काही काळासाठी तुम्हाला पडल्यासारखे वाटत असले तरी एकूणच शेतमालाची बाजारपेठ नासते, त्याच्यामध्ये विकृती तयार होते आणि त्याचा तोटा सगळ्यांनाच भोगावा लागतो. ज्या कोणाला शेतमाल स्वस्त पाहिजे आहे त्यांनी हे लक्षात घ्यावं, प्रत्यक्ष शेतीवरती अवलंबून असलेली जनता आजही 60% इतकी आहे. त्याच्यामुळे तुम्ही उरलेल्या लोकांसाठी विचार करत असताना प्रत्यक्ष शेतीवरती अवलंबून असलेले बहुतांश लोक ते पण ग्राहक आहेत. प्रत्येक शेतकरी काय सगळाच माल आपल्या शेतामध्ये पिकवत नसतो. त्याच्या शेतामध्ये जो माल होणार नाही पण तो ज्याला खायसाठी लागतो तो बाजारातूनच विकत घेत असतो. त्यामुळे शेतमालाचा भाव पाडणे ही गोष्ट बंद करा. म्हणून पहिली मागणी शरद जोशींनी केलेली आहे ती शेतीमालाला बाजारपेठेचं स्वातंत्र्य पाहिजे. देशाच्या अंतर्गत असो किंवा देशाच्या बाहेर असो. आपल्याकडे ह्या वर्षी 100 मिलियन मेट्रिक टन इतकं जास्त धान्य झालेलं आहे. त्याच्यामुळे शेतमालाच्या निर्यातीवरती बंदी घालू नये. जास्तीचा माल आहे, बेभाव पडलेला आहे आपल्याकडे, तो शेतकरी गरिबीत राहणार, तो अस्वस्थ राहणार, तो मग आरक्षणाची मागणी करणार, आंदोलनं करणार, मग त्याच्यामुळे एकूणच देशाच्या विकासाला खीळ बसणार. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचा भाव पाडण्याचं जे काही कारस्थान करत आहात त्याच्यातून परत देशाचंच नुकसान होत आहे. म्हणून पहिला मुद्दा, बाजारपेठेचं स्वातंत्र्य शेतकऱ्याला पाहिजे. त्याच्याशिवाय शेतीचं भलं होणार नाही, 60% लोकसंख्येचं भलं होणार नाही, परिणामी देशाचं भलं होणार नाही. दुसरं सूत्र सांगितलं होतं शरद जोशींनी त्या मार्शल प्लॅनमध्ये, तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे. कुठलाही उद्योग उभारत असताना त्या उद्योगाला जे काही तंत्रज्ञान लागतं ते देशात उपलब्ध असेल तर चांगली गोष्ट, नसेल तर बाहेरून आयात करण्याचं स्वातंत्र्य सगळ्या उद्योजकांना आहे. फक्त शेतकरीच असा आहे की त्याला जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं असो किंवा बीटी असो किंवा असंख्य गोष्टी असो याचं स्वातंत्र्य दिल्या जात नाही. आणि तेही केवळ काही तुमच्या मनामध्ये शंका आहेत म्हणून. प्रत्यक्ष शास्त्रज्ञांनी लॅबोरेटरीमध्ये, प्रयोगशाळेमध्ये तपासण्या केल्या आणि सांगितलं की अमुक तमुक GMचं जे हे बियाणं वापरून तयार केलेलं हे जे उत्पादन आहे ते मनुष्याच्या आरोग्याला घातक आहे असे कुठलेही निष्कर्ष निघालेले नाहीत. आणि तरीसुद्धा जेनेटिकली मॉडिफाईड बियाण्यांना बॅन केलं जातं. दुसरा जो गंभीर मुद्दा आहे की जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं असो त्या निमित्तानं तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य शेतकऱ्याला पाहिजे. जेनेटिकली मॉडिफाईड मक्याचं बियाणं वापरून बाहेर मक्याचं प्रचंड प्रमाणामध्ये अतिशय चांगलं उत्पादन घेतलं जातं. त्या मक्याचं केलेलं पीठ भारतामध्ये आयात होतं, कॉर्न हे म्हणतात त्याला, ते आल्याच्या नंतर त्याचा वापर मात्र होतो. आणि आमच्याकडच्या शेतकऱ्याला, मक्याच्या शेतकऱ्याला GM मका वापरू दिल्या जात नाही बियाणं. त्याच्यामुळे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा सगळ्यात गंभीर जो मुद्दा आहे जो या कृषी कायद्याच्या निमित्तानं समोर आलेला होता तो मी परत समोर ठेवतो आहे. नेहरूंच्या काळात आलेले जे 3 कृषी कायदे आहेत कृषी विरोधी ते बरखास्त झाले पाहिजेत. लँड ॲक्विजिशन, जमीन ताब्यामध्ये घेण्याच्या संदर्भात, लँड होल्डिंग म्हणजे जमीन धारणा, एक किती जमीन ठेवावी, कारखाना किती मोठा असावा किती छोटा असावा याच्यावरती बंधन नाहीये, पण जमीन किती असावी किती नाही याच्यावरती मात्र बंधन आहे. जेव्हा की शेती तोट्यामध्ये आहे. शेती तोट्यामध्ये असताना सुद्धा जास्त जमिनीचा मालक म्हणजे धनदांडगा शेतकरी असं समजलं जातं आणि त्याच्या विरोधामध्ये प्रचार केला जातो. जेव्हा की जेवढी जास्त जमीन तितका जास्त तोटा, तितका तो शेतकरी संकटात.
साहेबराव करपे नावाच्या शेतकऱ्याची जी पहिली आत्महत्या नोंदल्या गेलेली, म्हणजे आत्महत्या आधीपासून होतात, 19 मार्च 1986 त्याच्याकडे 100-104 एकर जमीन होती. कापूस पिकवणारा हा शेतकरी कुटुंबासकट आत्महत्या केली त्या साहेबराव करपेनं. तो काही धनदांडगा नव्हता तुमच्या भाषेमध्ये, कारण की जमीन मोठी म्हणजे धनदांडगा. त्याच्यामुळे लँड होल्डिंग, जमीन धारणा हा जो कायदा बरखास्त झाला पाहिजे. शेतकऱ्याला कडे जास्त जमीन असणे हा तो धनदांडगा असल्याचं लक्षण नाही. नंबर 2, लँड ॲक्विजिशन, जमीन ताब्यामध्ये घेण्यासाठी शेतकऱ्याला बिलकुल विचारायची गरज नाही, असं कायद्यात जे दिलेले ते चूक आहे. याने केलेली जमीन असेल तर ती जमीन सरकार त्या मालकाच्या परवानगीशिवाय ताब्यात घेऊ शकत नाही. पण ॲग्रिकल्चर लँड मात्र सरकार ताब्यामध्ये घेऊ शकतं. हा शेतकऱ्यावरती अन्याय आहे. हा कायदा बरखास्त झाला पाहिजे. आणि तिसरा जो सगळ्यात भयानक कायदा होता, इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट, आवश्यक वस्तू कायदा, त्याचं भाषांतर केलं गेलं जीवनावश्यक वस्तू कायदा, आणि त्याच्यामुळे सगळं संदर्भ बदलला. आता कांद्याला निर्यात बंदी लादण्यामागं सगळ्यात मोठा हा काळा कायदा आहे. इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये कांदा टाकून दिला, साखर टाकून दिली की मग त्याच्यावरती, त्याच्या भावावरती कुठल्याही पद्धतीचं नियंत्रण आणायचा अमर्याद असा हक्क, अधिकार सरकारला होतो. हे गेलं पाहिजे, कारण की कांदा जीवनावश्यक नाही, साखर जीवनावश्यक नाही. त्याच्यामुळे हे जे 3 कृषी कायदे नेहरूंच्या काळात आले होते आणि ते शेड्यूल 9 मध्ये घातलेले, जेणेकरून त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला न्यायालयामध्ये सुद्धा जाता येत नाही. त्याच्यामुळे ही जी त्रिसूत्री आहे की बाजारपेठेचं स्वातंत्र्य पाहिजे, तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे, आणि शेतीविरोधी जे 3 जुने कायदे नेहरूंच्या काळातले होते ते बरखास्त झाले पाहिजेत. मोदीच्या काळात आलेले 3 कायदे लागू झाले पाहिजेत, आणि त्याच्यातून बाजारपेठेचं स्वातंत्र्य मिळते. कारण की APMC कृषी उत्पन्न बाजार समितीचा एकाधिकार मोडून काढण्यामध्ये येतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट, आवश्यक जीवनावश्यक वस्तू कायद्यातून शेतमालाची सुटका केली जात आहे. त्याच्यामुळे हे जे नवीन कृषी कायदे ते लागू झाले पाहिजेत, जुने कृषी कायदे बरखास्त झाले पाहिजेत. आणि ज्यांनी लक्षात ठेवावं, बाजारपेठेवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला तर तो उलटतो आणि विकृती तयार होते. आत्ताचं मराठा आंदोलन, त्याच्यानंतर कृषी आंदोलन, आणि ह्या सगळ्या परिस्थिती आणि कांदा निर्यात बंदीमुळे उद्भवलेलं संकट, या सगळ्यावरती शरद जोशींनी सांगितलेली ही जी त्रिसूत्री आहे ही जास्त प्रभावी आहे. त्याचा अवलंब करण्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.